मित्रांनो, स्वागत आहे तुमचं शिल्पा हिवाळे यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम। तर गाईज, मी माझ्या मागच्या व्लॉगमध्ये सांगितलं होतं की मी हे रिसॉर्ट जे आहे वसंत सृष्टीचं ते बुक करण्यासाठी आली होती आणि आजचा तो दिवस आला ज्या दिवशी आम्ही सर्वजण, माझी पूर्ण फॅमिली मेंबर, माझ्या मावशीची फॅमिली, करिश्माची फॅमिली, जय भीम सर्वांना, सगळेजण रिसॉर्टमध्ये पोहोचलेत। आणि बघा, मला यायच्या अगोदर यांच्या 1-2 रील्स काढून सुद्धा झालेल्या आहेत। तर हे बघा, काव्या ही आहे काव्या आणि ही आहे सांची, माझी परी आहे पुढे, आणि जी नवरी आहे तिच्यासाठी लग्नाचा जो हा व्लॉग आम्ही बुकिंग केलाय तर ती खूप बिझी आहे सध्या, तुम्ही समजू शकता। आज व्हॅलेंटाईन डे सुद्धा आहे आणि आम्ही आज आणि सर्वांना व्हॅलेंटाईन डेच्या खूप शुभेच्छा, हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आणि त्यासाठी आली या मोनिका, ये, आपण एवढी जण आलो। मोनिका, हात कर, मोनिका असं हात कर। तर सगळे आम्ही आलेत, बाकीचे त्या साईडला आहेत आणि आता त्यांच्या खाण्यापिण्याची जी व्यवस्था आहे ती पूर्ण लोड माझ्यावर आहे। तर चला भेटूया थोड्याच वेळात। तर गाईज, हे बघा, मी खूप थकली आहे, मी आली आहे, पिहूची मम्मी माझ्या पुढे आली आहे आणि किती छान पिहूच्या स्पॉन्सर केलं, ते लोकच लेट आले। बरं झालं, तुम्ही आपल्या घरच्या सारख्याच आहे जरी लवकर आल्या तरी। आणि पिहूच्या मम्मीच्या फ्रेंड म्हणजेच सर्व रेड घातले आणि ज्या स्पॉन्सर केले त्यांनी रेड घातलेला नाहीये। मजा आई, मेरे हस्बैंड भी ब्लॉगर ही है वैसे। अच्छा, नाम बता दो फिर। सनी ब्लॉग्स। हाँ क्या, हे बघा, सगळ्यांना आपण थंड वगैरे, तक्षू थंड घे ना, बंटी थंड घे, अजून मी मागवते, स्प्राईट पण आहे। बघा, मम्मी आत्ताशी आली आहे, सगळं जेव्हा मी बाकीची सोय सुविधा केली तेव्हा। आणि ही आपली नवीन गाडी, ज्या गाडीची आपण पार्टी देत आहेत ती गाडी बघा, आणि एक फ्रुटी। तर गाईज, खूप मजा यायला लागली आहे सगळ्यांना। मी नाही घेतलं थंड, अजून बाकीचे घेत आहेत, पण मला विचारत पण नाही तू पिणारे का नाही म्हणून, आणून द्यायचं काम करते। आणि ही बघा, जी बबली आहे ती विचारत पण नाहीये पिणारे का नाही म्हणून। एक मिनिट, हमारी पार्टी हो रही है, शुरुआत करेंगे ठंडा से। नाही, अशा नाश्त्याच्या डिश आहेत तिकडे पण, आम्हाला 10 प्लेट आण, बस झाल्या, वाटून वाटून खाऊ। कोणाला पाहिजे का कोणाला? मम्मी मम्मीने काय आणलं, हे चाकणं आणले काय? मम्मी को पता नहीं, वो चकना ही करके वो लेके आई डायरेक्ट। तर गाईज बघा, पूर्ण गार्डनचं लोकेशन जे आहे ते तुम्ही बघितलेलंच असेल। कसं वाटलं तुम्हाला हे गार्डन ते तुम्ही सांगा। तिथे जे आहे हा एक बंगलो आहे, त्या बंगलोच्या पाठीमागे आपलं कुकिंग जेवण जे आहे बनवणं चालू आहे। आणि हे बघा गाईज, इथे मस्त लेडीजने छान इथे थोडंफार स्नॅक्समध्ये यांना आणलेलं आहे कोल्ड ड्रिंक्स आणि चिप्स। तर गाईज बघा, आम्ही सर्वजण जे आहे ते इथे पोहोचलेत, महिला मंडळ जे आहे। भजे एवढे सुंदर केले, हा, खूप मस्त। मग पकडते का फोन? नाही, मी नाही पकडत, तुम्ही खाणार आहे ते पकड। तर गाईज बघा, आता भजे खाणं चालू आहे यांचं गरम गरम, मला पण सांगतायत। आणि खरंच आम्ही नाश्ता वगैरे नाही करून आलो, सकाळी फक्त चहा घेतलाय। आणि आता सर्वजण जे आहे ते 10:30 वाजल्यापासून आलेत आणि आम्ही थोडं उशिरा आलो। हे बघा, इथे भोकड गँग तुटून पडली। तर मी पण आता भजे खाते, कारण की मला राहणार नाही म्हणून मी खाऊन घेते आधी। आणि तुम्हाला हा लोकेशन जो आहे तो कसा वाटलं ते पण कमेंट्स करून सांगा। तर गाईज, हे बघा, मी जे शर्ट आणलं होतं ते मला आलं नाही बरोबर, तर मी संघर्षचा जो माझ्या बहिणीचा मुलगा आहे
त्याचं मी ऍडजस्ट केलंय. खूप लूज झालंय गाडी आली आणि गाडी पण आली आहे डायरेक्ट आपली. आणि माझी जी बॅग होती ती माझ्या आर्यन सोबत गाडीमध्ये गेली होती परत एकदा, त्यासाठी मी बाहेर काढली नाही. आता मी बॅग बाहेर काढते. गाईज बघा आम्ही सगळे जर एकदम फुल रेडी झाले. बबलीने टी शर्ट घातले, शॉर्ट आहे, पकड तू हे. मी शॉर्ट पॅन्ट घालत नाही बघा, मी फुल वेअर केली आहे पॅन्ट. हे बघा पॅन्ट सगळ्यांनी फुल ठेवलं कारण की आपण लेडीज आहोत, घरगुती महिला आहोत, म्हणून ते बरं वाटत नाही, थोडंसं वेगळं वाटतं, म्हणून घालायसाठी हरकत नाही. पण ते सूट करण्यावरती आहे, कोणाला सूट करतं कोणाला नाही. आणि ज्याने पहिल्यापासून घातलेलं असतं त्याला काही त्याच्यामध्ये युनिक वाटत नाही, पण ज्याला सवय नसते तर ते घालत नाही. म्हणून हे बघा आपल्या लेडीज जे आहेत ते पूर्ण टी शर्ट, फुल पॅन्ट घालून आलेल्या आहेत. सगळ्या गृहिणी आहेत महिला इथे ज्या आल्यात त्या. हे बॅग दे, मम्मीची बॅग. तर हे बघा बॅग मध्ये मम्मीच्या मालपाणी असतो, जे पेमेंट करायचं आपल्याला हा. बॅगने करायचं. तर गाईस बघा सगळेजण गेले स्विमिंग पूलमध्ये, डान्स चालू आहे प्रत्येकाचा. मी राहिली आहे आणि मी तुम्हाला बाकीची शूटिंग दाखवते. मी का नाही गेली, माझा मोबाईल घेऊन मला जाता नाही आलं पाण्यामध्ये, त्यासाठी मी राहिली आहे. मी गळ्यातला आट टाकते कारण की रिस्की आहे आणि मी नवीन गोल्ड केलं आहे, त्यासाठी मी एवढा मोठा रिस्क घेणार नाही. आणि माझे सगळे फ्रेंड मेंबर सगळे गेलेत, पण हा मोबाईल भिजेल त्याच्यासाठी कोणी पकडायला तयार नाही आहे कॅमेरा, आणि त्यासाठी मी राहिली आहे बाहेर. तर चला, आवाज येतोय मला सॉन्गचा, मला वाटतं सगळं शूट चालू आहे. बाकीचे मेंबर श्रद्धा बघू बघू पागल करते तुझी मोरणीची चाल, गुलाबी साडी आणि लाली लाल लाल, दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ. किती मी, अरे हिलो ना जरासा. मजा येते का? एन्जॉय फुल. चला बाहेर काढ, खूप पाण्यात येतो, पाण्यात नको जाऊ जास्त. काकू मजा येते ना? थँक्यू. काकू थँक्यू. श्रद्धा जा पाण्यात. मला लय भीती वाटते. ए येडी, हे बघ घाबरायला लागली. मी येऊ का काकू? शिल्पताई मुंडी आ गेले पुरा. तू करत आहे का बघा? तू पण नाही करत आपली. दादा, दादा मला जायचंय पाण्यात. श्रद्धा, श्रद्धा घाबरते. तो कोणी खाली पाणी चमकतं का? पाणी नदी पाणी चमकतं. संघर्ष खाली खूप थंड पाणी. मला लागत नाही, लादी नाही लागत. अगं बरेच बाहेर नाही, काव्या हे बघ कापतोय तो निवासी त्याला. पिहू पाणी ज्यादा आहे यार. अरे नको, पाणी जास्त आहे. दादा पाणी मोबाईल
तिकडे किती गरम पाणी यायला लागलंय त्या साईडला. उडी नको मारू, उडी नको मारू. जय आईने जय मम्मी टी शर्ट घातलंय ते संग्रह दादाचं होतं. काय नाही चालू शकते तू, चालू शकते तू, चालू शकते. जास्त पाणी माझ्याकडे नाही. असं त्यांच्यावर हे बघ माझं किती फास्ट चाललंय. पोहता येतंय. याची लिपस्टिक चौघी बहिणी आहे आमची बडी छताई. नाही दाबा. 1 2 3 स्टार्ट. काको डुबले. माय गॉड चष्मा धुंडा रे बाबा. चष्मा मिल गया. किसने ढूंढा? चष्मा छुपा के रखा था. वनिता दीदी ने जो है चश्मा अच्छे से स्विमिंग आता है. अच्छा ये बताओ गाइस, क्या मैं अंदर जाने के बाद डूब सकती हूँ? नहीं डूब सकती. बहुत ज्यादा गहरा पानी क्या? फुगड़ी वाले नीचे आओ ना. मजा आ रहा है हम लोग को. ताई उनसे घेरा जेब. मला लय काकडाई झालंय. मला जास्त थंडी झाली. थंडी वाजली खूप जास्त. मी जास्त वेळ पोहू शकत नाही. सॉरी गाईज. 1 2 3
तर गाईज हे बघा स्विमिंग करून मी आणि श्रद्धा आणि ही बघा श्रद्धा इथे बसली खूप थंडी लागते गाईज. आणि मी कपडे चेंज करायला चालली. मी पण खूप पाण्यात एन्जॉय केला, मस्ती केली खूप सारी. आणि मी ना माझ्या फेसला बॉडी लोशन नाही म्हणावं आपण, सनस्क्रीन लावली होती मी चेहऱ्याला. मी नव्हती आणली, माझ्या फ्रेंडने आणली होती. मी तिला मागून घेतली, तिला सांगितलं मी शेअर कर म्हणून सगळ्यांना, तर तिनेच खरंच शेअर केली. आणि आता जेवायचं राहिलं, खूप भूक लागली आहे आणि पाण्यातून आल्यानंतर अंग आपलं जे असतं खूप जड होतं, हेवी होतं. त्यासाठी आम्ही पाण्यातून बाहेर आले. ही बघा काकडायला लागली एकदम, म्हणजे थरथरायला लागली आहे. आम्ही तर काकडायलाच बोलतो, पण आपलं थरथरणं आणि काकडणं वेगळं, म्हणजे भाषा सेम आहे पण थोडीशी मिनिंग वेगवेगळी होते. तर गाईज हे बघा वल्ल झाले आम्ही, आणि जे व्हेजवाले आहेत ते बाहेर चालले जेवायला आणि जे नॉनव्हेजवाले आहेत ते बसतील एकत्र. बाकीच्यांचं जेवण झालंय, मी राहिली आहे, बाकीचे राहिले. ही आत्ता बघा विचारत पण नाही कुणाला. बघा तक्षू जेवण करते मावशी. तर गाईज तुम्हाला नक्कीच आजचा व्लॉग माझा आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.